नमस्कार, मी गिरिजा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. आज आपण ज्या पिटुकल्याला भेटायला आलो आहोत त्याचं नाव ऐकून त्याला भेटण्याची उत्सुकता प्रचंड वाढली. मला इतकं आवडलं त्याचं नाव. सारखा प्रश्न पडत होता, हे इतकं सुंदर नाव त्याच्या आईवडिलांना कसं सुचलं असेल. एक्झॅक्टली तसंच जसं ते मला सुचलं, कारण ते माझ्या मुलाचं नाव आहे. कबीरला आपण भेटायला आलो आहोत. मात्र हा कबीर छोटा आहे आणि बिर्ला कुटुंबात वाढतोय पुण्यातल्या थेरगाव परिसरात. चला तर मग बघूया हा छोटा कबीर आणि त्याचे कुटुंबीय काय म्हणतात. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चलाता, स्पर्श वाचल्याचा, स्पर्श वाचल्याचा, स्पर्श वाचल्याचा. अरे वा, तर ह्या कबीरला गाडी उलटी करून लागते. आणि त्याची आय थिंक माझ्याशी आता थोडी थोडी मैत्री झाली आहे, कारण मी त्याला योग्य पद्धतीने गाडी दिली आहे. तोपर्यंत जाणून घेऊया हे सगळे कबीरचे कोण आहेत. तुझ्यापासून सुरुवात करूया. मी कबीरची आई शाल्मली बिर्ला. मी पण कबीरची आई. मी कबीरचा वडील गौरव बिर्ला. ओके. मी रमणलाल लड्ढा, कबीरचे फुफा दादा. फुफा दादा. ओके. मी सौ मंगला रमणलाल लड्ढा, कबीरची आत्या आजी. ओके. मी कबीरची पणजी रुक्मिणबाई बिर्ला. ओके. मी अशोक बिर्ला, कबीरचा आजोबा. मी सौ शोभा बिर्ला, कबीरची आजी. मी शलाका शहाणे, कबीरची आजी. चला, सगळ्यांची छान ओळख झाली आहे. आता कबीरच्या आई बाबांची गप्पा मारूया. सगळ्यात आधी सांगा, लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज. ओके. मग लग्नानंतर किती दिवसांनी जन्म झाला कबीरचा? 4 वर्षाने. 4 वर्षांनी. 4.25 वर्ष. ओके. आणि आता तो किती महिन्यांचा आहे? आता तो 1 वर्ष आणि 5 महिने. 1 वर्ष 5 महिन्यांचा. कशी सांगितली गुड न्यूज? तुला कसं कळलं? गौरवला कसं सांगितलं? घरच्यांना कसं सांगितलंस? मला 2 महिने मी चेकच केलं नव्हतं. बर. आणि मी एक दिवशी गेले होते डॉक्टरकडे, पण माझं ऑफिसमध्ये लेट झाल्यामुळे ते डॉक्टर निघून गेलेली. सो मी तिथे पोहोचेपर्यंत ते निघून गेली. सो ते उद्यावर गेलं आणि मग मी शेवटी हॉस्पिटलमध्ये गेले. बर. आणि दोघंही गेलो, कारण आम्हाला काहीतरी कंटिन्यू डिनर होता, म्हणजे सगळे दोघांनाही जायचं होतं. तर मग म्हणलं तिकडे जाऊ, तिकडनं कंटिन्यू करू असं. सो डॉक्टरकडे गेलो आणि एक रुटीन चेकअप म्हणूनच गेले होते मी. माझ्या ऍक्च्युली आमच्या दोघांच्याही डोक्यात नव्हतं की प्रेग्नन्सी पण असू शकेल. आम्ही रादर कन्फर्म होतो की नाहीच आहे. बर बर. फक्त काय झालंय बघण्यासाठी आम्ही डॉक्टरकडे गेलो. त्यात ही स्वतःहून नर्सला म्हणाले की नाही नाही, मला माहिती आहे की मी प्रेग्नंट नाहीये, कशाला उगाच आम्हाला ती टेस्ट करायला त्यांनी पाठवतात. सांगितलं रुटीन चेकअपसाठी प्रेग्नन्सी टेस्ट करावी लागेल. तर मी म्हणलं की नाही, मला गॅरंटी आहे नाहीये, तुम्ही उगाच कशाला करून देताय, मला घाई पण आहे, तर पटकन डॉक्टरला भेटायचं. तर नाही करायची वगैरे. आणि टेस्ट तिने दिली, पॉझिटिव्ह होती. तिने मला काही सांगितलंच नाही पॉझिटिव्ह आहे, नुसता रिपोर्ट दिला, हातात दादा डॉक्टरला भेटा बर असं सांगितलं. मी एकदम ब्लँकली गेले क्लिनिक, म्हणजे त्यांच्या कॅबिनमध्ये, आणि मला सांगितलं झोप वगैरे. त्या पण एकदम अशा होत्या, रिलॅक्स्ड होत्या की मे बी निगेटिव्हच असेल वा टाईप. आणि मग चेक, मी झोपले आणि त्यांनी चेक केलं रिपोर्ट, आणि मग म्हणाले अगं पॉझिटिव्ह आहे. तेव्हा आम्ही असे हो का असं झालं. सरप्राईज मिळालं. डोहाळे लागले होते का? प्रेग्नन्सीचा काळ कसा होता? मस्त होता का, एकदम रिलॅक्स्ड होता. मला कसलेच त्रास झाले नाही, ना उलटी किंवा काय म्हणतात चक्कर येते किंवा नॉशिया होतो, काहीच नाही. बर. फक्त थोडं एंडला मला चहाचा नॉशिया आला होता. पण डोहाळे म्हटलं तर पूर्ण लसूण आणि असं तर्रीवालं समथिंग मसालेदार असं खायला खूप आवडायचं मला. बर. आणि मग डिलिव्हरीला काय प्रसंग होता? धावपळ झाली का? गडबड झाली का? काहीच नाही, उलट आपण ऑफिसला जातो बाय मी चाललीये अशी टाईप होते, कारण माझं सीझर झालं. बर. सो ते प्लॅन्ड होतं, डिलिव्हरी प्लॅन्ड होती. आणि प्रेग्नन्सीच्या काळात काही विशेष क्लासेस, काही सूचना, गर्भसंस्कार असं काही केलं होतं का? ती मी सांगतो, म्हणजे ती खरी मजा आहे. काहीतरी गोष्ट आहे इकडे. म्हणजे श्यामाच्या आईने गर्भसंस्काराची एक सीडी दिलेली. ते कॉम्प्रेस वगैरे करून तिला मोबाईलमध्ये की नाही मी दररोज वॉकला जेव्हा जाणार तर ते मी हेडफोन्स लावून ऐकणार वगैरे. बर. आणि असंच म्हटलं ठीक आहे. ती संध्याकाळी इव्हनिंग वॉकला निघाले. म्हटलं ग काय ऐकते, आणि मी असं न विचारचं तिच्या कानातनं ते काढून हे घेतलं.
सैराटची गाणी सुरू होती त्याच्यामध्ये. असे गर्भसंस्कार झाले तुमच्यावर. वा 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 वा. मला हे आत्ताच कळतंय. आत्ताच कळतंय मला खरंच. सीडीतलं मटेरियल न ऐकता हो. सैराटची गाणी ऐकली जात होती हे माहित नव्हतं. नाही अजिबात नाही. आत्ताच मग समजलं. द्या आत्ताच प्रतिक्रिया द्या आम्हाला. आता मी काय बोलणार ना ह्याच्यावर. बरं, आणि दिवस ठरवला होता म्हणजे सगळ्यांनी बसून मिळून ठरवला होता किंवा काय, कसा ठरवला दिवस? ऍक्च्युली कसं झालेलं की हेड फिक्स होत नव्हतं आणि 9 months कम्प्लीट झाले होते, प्लस ते जे वरचे दिवस असतात ते पण झाले होते. ह्याला बाहेरच जायचं नव्हतं. हा, इंटरेस्टच नव्हता. तर मग डॉक्टर म्हणाले हे बघ तू डिसाईड कर, नाही तर 2 दिवसात मी तुला तसं पण घेणारच ह्याच्यामध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये. तर मग आम्ही म्हणलं की नाही ठीक आहे, मग आम्हाला 1-2 दिवस द्या. आम्ही मग आई जरा थोडीशी आहे पत्रिका आणि डेट आणि मुहूर्त वगैरे, सो मग तिने तो काढला वगैरे आणि मग 1 दिवस काढून वेळ त्या काढून दिवशी आपण प्लॅन करूया असं झालं. प्लॅन केला. अरे वा, काय छान गाणी ऐकायला मिळताय, चमचमीत खायला मिळतंय. कशाला यायचं बाहेर? रिलॅक्स होता तो. तेव्हा घाई नव्हती, पण आता बिलकुल घरात टिकत नाही ना. आता आपलं बाहेरच जायचं आता ती सगळी कसर पूर्ण करतोय. असं झालंय तर ग्रेट. काय गमती जमती आहेत त्याच्या, काय त्याच्या सवयी आहेत, काय काय करतो? त्याच्या सवयी बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे ऍक्च्युली. एकतर मला माहितीये की गाडी उलटी खेळतो. हो हो, म्हणजे त्याला गाडीपेक्षा त्या व्हील्सचं, चाकांचं जास्त हे आहे, फॅसिनेशन आहे. बरं. कुठेही त्याला चाक दिसलं की तो त्याला स्टेअरिंग सारखं वापरतो. म्हणजे आता घरामध्ये पण जे शिवण मशीन असतं तर त्याला ते खाली मोठं चाक असतं, तर तसं आतमध्ये घुसून त्याला स्टेअरिंग सारखं ड्राईव्ह करत बसलेला असतो. बर बर बर. काही फजिती झालीये का त्याच्यामुळे? काही गमतीदार किस्से घडलेत का? फजिती अजून तरी झाली नाही, कारण अजून बोलत नाही. बोलायला लागेल तर करेल प्रत्येक वेळेस. काय स्वप्न पाहिली आहेत त्याच्यासाठी? पुढे त्यांनी काय करावं असं तुम्हाला वाटतं? तो अर्थात त्याची वाट निवडेलच, पण तुमच्या मनात काही आहे का? ऍक्च्युली मला तरी असं वाटतं की त्याने काहीतरी आउट ऑफ द वे जाऊन करावं. म्हणजे जे कन्व्हेन्शनल एज्युकेशन आहे, आम्ही स्वतः कन्व्हेन्शनल एज्युकेशन घेतलंय, मी स्वतः CA केलंय, ही स्वतः MBA केलेलं आहे. तर आम्हाला असं वाटतं की त्याने ते न करता काहीतरी एक वेगळं फील्ड निवडावं, वेगळं काहीतरी करावं. म्हणजे आयदर स्पोर्ट्स मध्ये जावं किंवा विच इज नॉट रिलेटेड विथ अ नॉर्मल एज्युकेशन, कन्व्हेन्शनल एज्युकेशन. बर. आणि तुला काय वाटतं? मला एक जनरल एअरक्राफ्ट, एरोप्लेन्स ह्याचं खूप जास्त अट्रॅक्शन आहे, फॅसिनेशन म्हणता येईल. माझी इच्छा आहे त्यांना एअरफोर्स पायलट वगैरे बनावं, मस्त असं स्मार्ट. वा. आज आपण आहोत कबीरच्या घरी आणि आता आपण त्याच्या दोन्ही आज्यांशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे सुनेनी आणि तुमच्या लेकीने जेव्हा गुड न्यूज दिली तेव्हा पहिल्यांदा काय प्रतिक्रिया होती सासूबाई? एकदम खूप आनंद झाला. अगदी डोळ्यात पाणी आलं आणि मी पहिल्यांदा त्या वेळेला शाल्मलीच्या कपाळाचं चुंबन घेतलं. हो, पहिल्यांदा. त्याच्या आधी असं कधी झालं नव्हतं? नाही, अशी कधी सिच्युएशनच आली नाही ना. एवढी मोठी बातमी का पहिल्यांदा दिली? एक्झॅक्टली. तुम्हाला कसं कळलं? त्यावेळेस ऍक्च्युली मी कतारमध्ये होते माझ्या मुलाकडे. बर. तिने फोन करून कळवलं आणि ती त्या दिवशी वाटतं रक्षाबंधन होतं. अरे वा. तर ती म्हणाली की काही सरप्राईज रक्षाबंधनचं गिफ्ट असं तिने फोन करून सांगितलं मला. म्हटलं काय आहे? तर मग ती म्हणाली की आई गुड न्यूज आहे असं असं. म्हटलं ठीक आहे, वा व्हेरी गुड, छान. तुम्ही कधी विचारलं होतं का काय कधी सांगतेस? नाही, मी काही तसं विचारलं नव्हतं. असं कधी नाही, कारण आत्ताच्या न्यू जनरेशन प्रमाणे त्यांना 4-5 वर्ष तरी दिली पाहिजेत असं माझं मत. डोहाळे लागले होते कसले? तुम्ही काय लाड केले लेकीचे, सुनेचे? काय असं तिला फार विशेष वेगळं काही असं नव्हतं, पण ती म्हणजे लग्न झाल्यावर तिखट खायची नाही जास्त. बर. पण तिला प्रेग्नंट राहिल्यावर ती थोडं थोडं तिखट खाऊ लागली. बर. लोणचं खाऊ लागली, ठेचा असं लावून का असेना पण खाऊ लागली असं. आणि तुमच्या हातचं काय आवडायचं? माझ्या हातचं तिला डाळबट्टी आवडते. बर. शेवभाजी आवडते. म्हणजे जी तिने तिखट म्हणून कधी खाल्लेली नव्हती, मग ते आवडू लागलं तिला नंतर. असं. आई काय सांगाल, काय लाड केले प्रेग्नन्सी मध्ये? तिला जे काही हवं होतं ते दिलं. तिला शेपूची भाजी खूप आवडते. अरे वा. त्यामुळे पुष्कळ वेळा म्हणजे ती प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा आणि एरवी सुद्धा शेपूची भाजी तिने सोडली नाही. म्हणजे भाकरी आणि शेपूची भाजी ती खूप आवडीनं खायची. मग ती आली की मुद्दाम करायचे. ओके. काही सूचना दिल्या का? काही हे कर, हे करू नको असं काही सांगितलं होतं का? नाही, तशा सूचना काही अशा नाही, पण काळजी घे म्हटलं.
फक्त. बरं, पहिल्यांदा नातवाला पाहिल्यावर कसं वाटलं आजी? एकदम म्हणजे काय बोलावं काय ते कळतच नव्हतं. एकदम गोड पिलू हातात आलं, अगदी असं सोडावंसं वाटत नव्हतं. पण प्रत्येक जण जे होते त्यांना ते घ्यायला हवं होतं. छान वाटलं, खूप छान वाटलं. काय स्वप्न पाहिली आहेत नातवासाठी? पुढे त्यांनी काय करावं असं तुम्हाला वाटतं? तो अर्थात त्याचं क्षेत्र निवडेलच, पण तुमच्या मनात काही आहे का? काहीच स्वप्न नाही, फक्त त्याने छान व्यवस्थित हेल्दी असावं आणि ऑलराऊंडर व्हावं असं मात्र वाटतं. बरं, म्हणजे त्याला आजोबा सारखंच व्हायला पाहिजे असा इच्छा आहे सारखी. म्हणजे तुम्ही ऑलराऊंडर आहात असं तुमचं म्हणणं आहे? सर्व ऑलराऊंडर हा, म्हणजे कुस्ती असं खेळणे, एकाच बाबतीत खूप एक्सपर्ट आणि बाकी काहीच नाही असं नको. बर, पण असे आहेत तुमचे यजमान? म्हणजे तिला तिच्यापेक्षा आमच्या बहिणीला जास्ती अनुभव आहे. ऑलराऊंड आहे, काय पाहिजे काय करायचं काही असतं तरी ते मला फोन करते. ओके. म्हणजे घरातल्या कॉलेज लाईफ मध्ये असतानाही म्हणजे कुस्ती खेळणे, वेटलिफ्टिंग करणे, अरे वा. GS म्हणजे इलेक्शन मध्ये उभे राहणे वगैरे सर्व गोष्टीमध्ये आपण पुढे होतो. बर. मारामारी करायची असली तरी बिर्ला पुढे असतो. हे सर्व काही करून असं ऑलराऊंडर. बघा, हे ऑलराऊंडर म्हणजे हेही आहे. अगदी शहाणे नको. त्याला तेच म्हटलं ना मी याला पहिलवान अगदी शहाणे नको. अगदी शहाणे नको. थोडे बिर्ला पण हवे. त्यांच्याकडे शहाणे आणि बिर्ला असे दोन प्रकारचे लोक असतात. आणि कबीर तसा आहे, बाहेर जातो त्याचं त्याला जे हवं ते घेऊन येईल, त्याला नको त्याला मारून येईल. आता पण म्हणजे चला, म्हणजे बिर्लांचं रक्त सळसळतं आहे. हा, आता खूप सुखसोयी उपलब्ध आहेत. तेव्हा डायपर्स नव्हते, लंगोटी बदलाव्या लागायच्या, किंवा इथून तिथे जाण्यासाठी ट्रान्सपोर्ट फार आत्तासारखा उपलब्ध नव्हता. गाड्या आता सगळ्यांच्या हाताशी आहे. तर या सगळ्या सोयींपैकी तुमच्या बाळणपणाच्या वेळेला एक सोय असायला हवी होती अशी तुम्हाला कुठली वाटते? आत्ताच असं वाटतं की हा डायपर प्रकार आता पण नको हवा होता. उलट वाटतंय ना? आणि तुम्हाला? मला मी सांगेन बाबा, मला डायपर हवा होता तेव्हा. म्हणजे इतकी सोय झाली असती ना डायपरमुळे. नाही, खरंच आहे. पण म्हणजे ही जी नवीन काही आधुनिक गोष्टी निघाल्या आहेत ना, त्या खरंच खूप सोयीच्या आहेत. आणि म्हणजे पावसाळ्यामध्ये वगैरे होणारी बाळणपण वगैरे त्यांना काय काय फेस करावं लागत होतं त्या काळामध्ये. मला विचारा. मग एका वेळेला 50 लंगोटी वाळत असायच्या आणि एकही वाळलेली नसायची. नाही, आणि घरात तो एक प्रकारचा वास सगळा असा म्हणजे नाही म्हटलं तरी ती बाहेरची अशी पावसाळी कुंद हवा आणि घरातलं वातावरण पण दमट असं होतं. असं सगळं एकंदर वातावरणच बिघडतं आणि मग त्याचा परिणाम नाही म्हणजे सगळ्यांवरच होतो, बाळावर पण होतो. म्हणून मला खूप असं वाटतं की त्यावेळेस डायपर हा. आज आपण आहोत छोटूशा कबीरच्या घरी. मला दरवेळेला छोटूसा कबीर म्हटल्यावरती असं वाटतं की आपण माझ्याच घरी आहोत, पण नाही, म्हणजे काय वेगळ्या कबीरच्या घरी आहोत. आणि त्याचे आई बाबा माझ्या समोर बसले आहेत पुन्हा एकदा, आणि कुटुंबियांशी काही खास गप्पा मारायच्या आहेत. तर कबीरचे संगोपन करत असताना अर्थात गौरव आणि शाल्मली आपल्या परीने बेस्ट करतात, पण तरी सुद्धा आपल्याकडे काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला सुचवाव्याशा वाटतात. अनुभव सगळ्यांना इथे आहे मुलांचा, त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी सांगाव्याशा वाटतात, पण आपण राहू देतो. आपण जनरली ह्या गोष्टी सांगत नाही. किंवा एखादी गोष्ट खूप छान केली त्यांनी तर त्याचं कौतुकही करावं असं वाटतं, पण ह्या गोष्टी आपण सहसा बोलून दाखवत नाही. तर आम्ही तुम्हाला ही संधी देतो. या संधीला आम्ही म्हणतो किती सांगायचंय मला. या माध्यमातून तुम्ही शाल्मली आणि गौरव दोघांनाही तुम्हाला कबीरच्या बाबतीत ते काय करतायत, त्याच्याबद्दल काय वाटतं हे मोकळेपणानं सांगू शकता. ठीक आहे? आणि ह्यांनी मात्र तुम्हाला ह्या अशा स्माइलीजच्या प्रतिक्रिया द्यायच्या आहेत. आजकाल मेसेजेसवरती सगळे या प्रकारच्या स्माइलीज पाठवतात एकमेकांना. सो त्या तुमच्या प्रतिक्रिया आहेत. कोण सुरुवात करते? कोणाला काय सांगायचंय? मला सांगायचंय की जसा कबीर झाला, अर्थात शाल्मली आणि गौरव या दोघांनाही काही एक्सपिरियन्स तर काही नव्हताच, पण तरी सुद्धा त्या दोघांनी त्याला ज्या प्रकारे सांभाळलंय, अर्थात त्यांना गायडन्स आजी आजोबांचं आहेच, तो प्रश्न नाहीये, पण शाल्मली खरोखर कबीरला इतक्या व्यवस्थित प्रकारे सांभाळते, अजिबात दुर्लक्ष करत नाही, आणि तिचं ह्याच बाबतीत आम्ही सगळेच कौतुक करतो. अरे वा, चला थँक्यू. गौरव, काय प्रतिक्रिया? नक्कीच सांगा. गौरवला एकच सांगायचं आहे का तो फार लवकर गरम होऊन जातो. शाल्मलीवर, त्याच्या आईवर, माझ्यावर नाही होत, पण त्याच्या आईवर शाल्मलीवर फार लवकर गरम होतो. ते थोडस गरम होणं कमी कर बा, दुसरं काही नाही. थोडंसंही काही झालं ना तर तो गरम होऊन जातो. आणि कबीरवर? कबीरवर तर ताकद नाही त्याची.
गौरव रागवतो ना, तर ते कबीर बद्दल काही असलं, कबीर रडतोय, तिने नाही घेतलं किंवा नाही उठली, तर गौरव रागवतो. कधी कधी मी उठत नाही, मग मम्मी तू पण लवकर काय उठत नाही, तो रडतोय ना, असं चिडचिड करतो हा, त्याच्या बाबतीत. हा. ओके, काय प्रतिक्रिया आहे? हो, हे मी ऍक्सेप्ट करतो. आणि आय यार एम की रिअली नजर. सॉरी विथ लॉट्स ऑफ लव्ह. काय प्रतिक्रिया आहे? माझं पण करेक्ट आहे, त्याच्यासाठी मी येस करेक्ट. पुढे अजून कोण बोलतंय? बोला. ऍक्च्युली ना श्यामा खूप सांभाळते आणि कधी कधी आम्हाला बघून तिला असं कसं तरी होतं की ती खूप थकल्यासारखी होते त्याला सांभाळून सांभाळून. पण गौरव भैया कधी म्हणत नाही की आण माझ्याकडे आणि मी सांभाळतो तिला. आधीच त्याचा काय अर्थ आहे पण? मी फक्त हसतोय. पण असं खरं आहे का? म्हणजे तसा ऍट ए टाइम असे दोघं जर आम्ही सांभाळायला गेलो ना तर तो चिडतो. नाही पण तुम्ही कधीच त्याला घेत नाही. तो मस्ती करत असताना श्यामा तू सांभाळ. सगळ्यांच्या मनातलं आपण जाणून घेतलं आहे. तुमच्याही मनात एकमेकांविषयी अपेक्षा असतील, आशा असतील आणि त्या तुम्हाला माहितही असतील. तर या निमित्ताने कबीरच्या साक्षीने एकमेकांना काय प्रॉमिस करणार, काय बदल करणार आहात स्वतः? हात धरून प्रॉमिस करा बरं. मी प्रॉमिस करते मी जास्त लक्ष देईन ह्याच्याकडे. नाही, मी पण प्रॉमिस करतो की ह्याच्या पुढून मी प्रयत्न करेल की राग कमी करायचा, संताप कमी करायचा. प्रयत्नाचं प्रॉमिस आहे, राग कमी करणं असं म्हटलं नाहीये. एक्झॅक्टली, नाही. ट्राय करेल म्हणतोय मी. म्हणू शकत नाही ना मी याची ट्राय करीन, काळजी घेईन. माझं तर नाही, मी नक्की कमी करेन. पण वेळ लागेल त्याला, पण हो नक्की मी कमी करेन. बघा, मला सांगा, वर्षभराची मुदत देऊया. एक्झॅक्ट. वर्षभरात राग कमी नाही झाला तर मला फोन करेल. कबीरच्या आई बाबांनी त्याच्या साक्षीने एकमेकांना प्रॉमिस तर केलं आहे. आता त्यांच्याबरोबर एक मजेदार गेम खेळूया. तर खेळ असा आहे, इथे एक छोटं बाळ आहे, ते हाय करते सगळ्यांना. कबीर सारखं, आकाराने छोटं अर्थात. आणि त्याला छान तयार करायचंय. त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्यात. पावडर आहे, काजळ, मोजे, डायपर, टोपडं, झबलं इत्यादी सगळ्याच गोष्टी. तुम्हाला 2 मिनिटांची वेळ दिली जाईल. 2 मिनिटांच्या आत तुम्हाला कमीत कमी 6 गोष्टी वापरून व्यवस्थित बाळाला तयार करायचं आहे. सोपा आहे गेम. हा, एक छोटा ट्विस्ट आहे. ट्विस्ट असा आहे की मगाशी प्रॉमिस करताना तुम्ही जसं एकमेकांचा हात धरला होता तसं धरून दाखवा बरं. तुझा उजवा आणि तुझा डावा. करेक्ट. आणि आता एका हाताने हे सगळं कोऑर्डिनेट करून करायचं. 2 मिनिटांच्या आत जर तुम्ही 6 किंवा 6 पेक्षा जास्त गोष्टी व्यवस्थित घालून बाळाला तयार केलं तर तुम्ही जिंकणार आहात कबीरसाठी खास झी युवा तर्फे मानाचा चांदीचा बाळकृष्ण. चला तर मग रेडी, सुरू करायचं. तुमची 2 मिनिटांची वेळ सुरू होते आता. पावडर परत नीट लावा चेहऱ्यावरती. एक मिनिट होत आलंय. अरे 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 अरे, हाल हाल बाळाचे हाल. 30 सेकंद उरलेत. ओके, झबलं ट्राय करताय का? शेवटचे 20 सेकंद उरलेत. नीट नीट गुंडाळायला पाहिजे टॉवेल. हा, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. मोजायच्या का काय काय गोष्टी करू शकलेत? काजळ 1, पावडर 2, 3 डायपर व्यवस्थित घातलं होतं, 4 त्याच्यावरती पॅन घातली होती पिंक कलरची, 5 मोजे आणि 6 टॉवेल. नॉट बॅड. तुम्ही जिंकला आहात खास कबीरसाठी झी युवा तर्फे मानाचा चांदीचा बाळकृष्ण. छोट्या कबीरला आणि बिर्ला कुटुंबियांना भेटून आज खरंच खूप मजा आली. आशा आहे तुम्हालाही हा भाग आवडला असेल. आता भेटणार आहोत पुढच्या भागात एक नवं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.